मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरात आल्यानंतर क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला। सामर्थ्य प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वाच्या सुरुवातीला जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला। यानंतर स्टेडियमवर मनोज जरांगे पाटील यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला। अनिकेत पीछे के भी आने दे, अनिकेत पीछे के भी लोग आने दे। एक मिनिट बॉलर रनअपला जाऊ द्या ना, मागे होऊन मित्र थोडं थोडं मागे सरक ना, तू मागे सरक ना, खाली बस भैया। सामर्थ्य ग्रुपचे सगळे बांधव आज करत आहोत। कधी काळी आपण शेतीवर राहायचो आणि आपला समाज एकत्र करण्याचं भाग्य आपल्या सगळ्यांच्या वाट्याला येईल असं वाटत नव्हतं। कारण आपण गावचं साथ वाटलेली गेलो, आपण शेतीवर कष्ट करायचे आणि आपला सगळ्यात जास्त विश्वास कष्टावर करायचा आणि कष्ट करायचा आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा। हेच करत असताना सामर्थ्य नाव खूप चांगलं ठेवलं, खरंच प्रत्येकामध्ये किती सामर्थ्य, आपलं सगळ्यांचं बळ जर एक झालं तर आपण काय करू शकतो हे प्रथम तुम्ही दाखवलं आणि तुमच्या माध्यमातून शहरी भागातला ग्रामीण भागातला सगळा आपला प्रगतीच्या क्षेत्रावर काम करणारा माणूस जोडण्यास महत्त्वाचं काम तुम्ही हाताळलं, अत्यंत महत्त्वाचं पाऊल तुम्ही उचललं आणि हे नाव खरंच महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जाईल आणि गोरगरिबांना त्यांच्या माध्यमातून मदत होईल। कारण आपण इतका संकटाचा भाव सुचलेले लोक आहेत की ते शब्दात सांगणं कठीण। ज्या वेळेस आपला मायबाप आपल्या डोळ्यासमोर उभा राहतात आणि आज आपण उभा राहतो, त्यावेळेस सण आताचं जर अंतर बघितलं तर आपल्याला 100% डोळ्याला पाहिजे आपल्या मायबापांना किती भोगलं आणि आज आपल्या हातात अशी एक वस्तू आली की जिच्यामुळं आपण आपला समाज प्रगत करू शकतो आणि याची जाण आणि भान आपण सगळ्यांनी ठेवली। पुढं गेल्याच्या नंतर शक्यतो जाणीव माणूस कधी पण विसरतो, परंतु तुमच्या व्यासपीठावर आलं म्हणून नाही, खरंच कौतुक करावं वाटतं की माणूस एकदा जर पुढं गेला तर भान आणि जाणीव दोन्ही गोष्टी विसरतो आणि तुम्ही मात्र हे दोन्ही न विसरता समाज कवटाळायला तुम्ही सुरुवात केली। समाज तुम्ही कवटळून धरला, गोरगरिबांच्या लेकराच्या पाठीवर हात टाकून त्यांना मायेची ऊब देण्याचं काम तुम्ही करायला लागला। त्यामुळं आमच्यापेक्षा काम करणाऱ्या सर्वसामान्य पोरांना याच्यापेक्षा तुमचं काय कौतुक पाहिजे, आम्हाला काय अपेक्षित नाही दुसरं। आपला पुढारलेला, आपला मोठा झालेला व्यवसायात, उद्योगात, क्रीडा क्षेत्रात किंवा क्षेत्र कोणते असो, यांनी मात्र सामान्यांची जाण घेऊन जर पावलं उचलली तर तुम्हालाही देव कधी कमी करणार नाही, समाजाचा आशीर्वाद तुम्हाला कधीच कमी पडणार नाही। कारण योगायोगानं तुम्हाला दिलंय आणि सगळ्यांना सांभाळण्याचं सामर्थ्य तुमच्यात 100% आहे आणि तुम्ही ते सांभाळावं। या पुढच्या काळात कधी काळी आमच्यासारख्या गोरगरीब पोरांची तुम्हाला गरज लागली तर तुमच्या अगोदर 10 पावलं आम्ही पुढे थांबू। फक्त मला मात्र एक खरं आहे की मला एक बाकीचं एक बोलता येईल ते म्हणजे उद्योग क्षेत्रावर, क्रिकेट याच्यावर आपल्याला आरक्षणात बोलता येईल आणि राजकारणी थोडी केले आपल्याला पाटील गजब कळत। त्यामुळे समजा एखादा आपण भुकत मी मला काय केलं जमत, जे खरं आहे ते
पण आरक्षणात कोणी येऊ द्या त्याचा टप्पाच बाजूला म्हणून सांगा. आज सकाळी 6 वाजता शिष्टमंडळ होतं आपल्या दार सरकारचं कवच घालतं म्हणाला दारवाजे म्हणून आले होय मला माहित होतं दार इतक्या सगळ्या वाजे म्हणजे तेच असतात मग 12 वाजता चर्चा केली आपले बंधू होते नाही जे पाहिजे ते पाहिजे समाजाच्या न्यायासाठी जसं समाज लढतं तसं आम्ही सुद्धा लढतो आम्हाला जे पाहिजे ते काम करा तुमचा हट्ट आहे आम्ही गोरगरिबांच्या पोरांना मदत देऊन त्यांच्या परिवारमधील हात देऊ आणि त्यांचं आयुष्याचं कल्याण करू हे तुमचं ब्रीद आहे आणि आमचा पण तोच हट्ट आहे आम्हाला जे पाहिजे तेच पाहिजे दुसरं नाही पाहिजे आमच्या हक्काचं आरक्षण आहे ते आम्हाला पाहिजे याच्यासाठी आपला संघर्ष आहे मग ते सरकारला मोठं समाजापेक्षा आम्ही मानाले आणि आपणही तुमच्या स्वतःच्या बळावर जरी तुम्ही मोठे झाला असलात तरी सामान्य लेकरांचे धरलेलं बोट तुम्ही कधी सोडू नका कारण तुम्ही ते धरलेलं बोट जर कधी सोडलं तर शक्यतो त्याची फसगत होण्याची शक्यता आहे कोणाच्या तरी आशेवरती ते गोरगरिबांच्या पोरं बघत असतात आणि त्यांना जर एकदा महाराष्ट्रभर आणि भारत देशभर कळलं की आपले ही माणसं किंवा एक आपला परिवार असा आहे त्याने जर एकदा करंगळीला धरलं तर ते सोडत नाही आपली कधीही फसगत होणार नाही एवढाच एक आत्मविश्वास पुन्हा एकदा जर तुम्ही जिवंत केला तर देशभर आणि राज्यभर जिथं गरज लागत तिथं आम्ही तुमचे मावळे म्हणून शिष्य म्हणून लढायला तयार होईल शब्द आहे माझा तुम्हाला कारण मी एकदा शब्द घेत नाही तुला तुम्हाला आठवत नाही मग मरायला घेत नाही सरकारला गभर करायला घेत म्हणून तुम्ही आमच्यातल्या बुद्धिजीवी लोक आहेत तुम्हाला मार्ग माहिती आहेत कसे जायचे आम्हाला फक्त चोर रस्ते माहिती खरे खड्डीगर खड्ड्याचे रस्ते तुम्हाला मिळेल खड्ड्याचे रस्ते आम्हाला मिळेल आम्ही आमची बाजू सांभाळतो तुम्ही तुमची सांभाळ एकमेकाला जर असं साथ द्यायचं ठरवलं आपणही उद्योग क्षेत्रात सगळे पुढं जाऊ नोकरीच्या क्षेत्रात असू द्या क्रीडा क्षेत्र असू द्या किंवा कोणतंही शैक्षणिक सामाजिक क्षेत्र असू द्या पुढं जायला नाही वेळ लागणार कारण आपले प्रगत असणारा समाज बलाढ्य असणारे आपल्या व्यक्ती आणि त्याला जर सर्वसामान्य कष्टकऱ्यांची जोड दिली तर दोघांचाही माल एकमेकाकडे येतो याच्यातून प्रगती दोघांची पण होणार आपल्या सामान्यांची पण